मी कंपनीच्या मालकांचा पुण्याकडे कौल असल्याचं विधान अजित पवार यांनी केलंय। मान्यता न दिल्यास अन्य राज्यात जाण्याचा इशारा कंपनी मालक देत असल्याचे अजित पवार म्हणाले। महाराष्ट्रात ठिकठिकाणी रोजगार निर्मितीसाठी सरकारचे प्रयत्न आहेत, मात्र उद्योजकांनाच पुण्यात यायचं असेल तर काय करणार असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला आहे। ज्यावेळेस इंटरनॅशनल अनेक कंपन्या आपल्या भागामध्ये येत आहेत, अजून पण येणार आहेत, सगळेजण प्राधान्य पुण्याला देत आहेत। आम्ही त्यांना सांगतोय काही नाशिकला चला, काही छत्रपती संभाजीनगरला चला, काही नागपूरला चला, अमरावतीला चला, आणि आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुम्ही दुसरीकडे चला, तिथं आम्ही जास्त सवलती देतो। त्यांना तसं सांगितलं की ते म्हणतात मग जाऊ दे, मग चाललो आम्ही हैदराबादला, चाललो आम्ही बेंगलोरला। ए बाबा थांब 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 थांब, म्हणजे तुम्ही हेही समजू नका की बाबा देवेंद्रजींना, अजितला किंवा एकनाथरावांना समजत नाही का इथं एवढी गर्दी झाली, पुन्हाच इथं का कारखाने आणतात? अरे ते कारखान्यावाले म्हणतात आम्हाला इथंच टाकायचं। आता त्यांनी तुमचं आवडतं शहर आपला धुळे जिल्ह्याचा भाग आवडतो, करणार काय?